नमस्कार सर्वांना, मी सुप्रिया. तर बघू शकता इथे माझी सकाळी सकाळी डोक्यावर अंघोळ झाले, कारण आज नागपंचमी आहे. त्याच्यामुळं आज उपवास पकडतो आम्ही भावाचा. अंघोळ झाल्यानंतर मला रोज 1 ग्लास पाणी प्यायची सवय आहे आणि कायमच आहे ती. तर मी ग्लासभर पाणी पिऊन झाल्यानंतर चहा ठेवला. चहा ठेवून एकीकडे कुकर लावला डाळ भाताचा. तर बघू शकता इथे थोड्या वेळाने मी साखर पण काढली, कारण साखर संपली होती. नंतर चहा इथे उकळतोय. मग मला 2 नारळ लागणार होते, एक सारणासाठी लागणार होता आणि एक वाढवण्यासाठी. बघू शकता इथे पाऊस पण किती जोरात पडतोय. आज नागपंचमी दिवशी हमखास पाऊस असतो आणि इकडे पण चालू आहे. कुणाकुणाकडे नारळाच्या करंज्या करतात, आमच्या इकडे पण करतात. इकडे पूजेची तयारी करून घेतली. जे काय साहित्य लागते ते घेऊन आले आमच्या शेजारच्या काकींकडे पूजायला. म्हणजे दारामध्येच नाग पूजतात, तिकडे तशीच पद्धत आहे. पूजा करून घेतली छान अशी. बघू शकते आधी मी पाण्याने त्याला नाव घातलं, त्यानंतर ते तिरडा आणि गोमेटा वाहतात इकडे नागाला. ते बघू शकता किती छान पूजा, मस्त वाटतं असं बघायला. पण गावाकडची एक आठवण म्हणजे गावाला सगळ्या मुली मिळून वारुळाला जातात, लाया दूध वगैरे घेऊन, नैवेद्य घेऊन. ते मला एक आठवलं. पण इथं तसं नाही. आता लग्न झाल्यानंतर सेपरेटली असं सगळ्यांच्या दारामध्ये नाग पूजतात. तसंच मी म्हटलं काकींच्या इथे पूजून यावं म्हणून आली. त्याच्यानंतर मी येऊन चपातीचं पीठ मळलं होतं, पण आम्ही पुऱ्या बनवल्या. मुलाने मला आज खूप मदत केली. स्वराजने करंज्या बनवल्या आणि माझी मिताली आहे ना, तिने पुऱ्या बनवून दिल्या. थोड्या बनवल्यानंतर तळून घेतल्या. आता बघाल पुढे तुम्ही, म्हणजे केलेलं नाही व्हिडिओ मी, ते नैवेद्याच्या ताटामध्ये तुम्हाला दिसेलच. मग तुम्ही पण असंच वारुळाला जाऊन पूजा लहानपणी कधी केली काय, नक्की कमेंटमध्ये सांगा. आता माझी इथं पूजा होत आलेली आहे. छान असं लाह्या वाहून घेतल्या नागोबाला. खूप प्रसन्न वाटतं अशा वेळी, म्हणजे एखादी पूजा असो किंवा घरात एखादं शुभ कार्य असो, खूप छान वाटतं. मला तर खूप आनंद होतो. इथे मी पूजा करून घेतली. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि पहिल्यांदा सबस्क्राईब करा जर पहिल्यांदा बघत असाल तर, आणि लाईक शेअर पण करा. आणि इथं सारण बनवून घेतलं मी करंज्यासाठी लागणार. आणि मध्येच पार्सल आलं माझं, जे की मला बरण्या हव्या होत्या काचेच्या, तूप वगैरे ठेवायला, तूप मीठ तिखट ठेवायला, त्या मागवल्या. ते इथं पार्सल फोडायची घाई किती झाली आहे दोघांना बघा ना. आता बघू शकता इथं बरण्या छान क्वालिटी आहे, पण मिशोवरून मागवलं होतं. सुंदर 1 नंबर आलेत बरण्या. त्यात तूप वगैरे ठेवून झालं पण. बघा इथे किती छान जाड आहे काच, तशी असं हलकं नाही आहे. आता इथे नैवेद्याचं ताट तयार केले. नैवेद्य दाखवून घेतला मी आणि जेवून घेतलं. चला तर मग कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.